माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत। सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त असणारा घटक आपल्याला पाहायचा आहे। त्या घटकाचं नाव आहे वचन। हमखास परीक्षेमध्ये असणारा घटक आहे आणि हा घटक आपल्याला एकदम ट्रिक्सनुसार आणि एकदम सोप्या पद्धतीत शिकायचा आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण घटकाला आपल्याला सुरुवात करायची आहे। सुरुवातीस पाहू आपण वचन म्हणजे काय। नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहेत की अनेक आहेत। नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहेत की अनेक आहेत ही संख्या सुचविण्याच्या गुणधर्मास वचन असे म्हणतात। बघा, नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहेत की अनेक आहेत हे जी संख्या सुचविते त्या संख्या सुचविण्याच्या गुणधर्मास वचन असे म्हणतात। काळजीपूर्वक व्याख्या लक्षात घ्या। नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहेत की अनेक आहेत ही संख्या सुचविण्याच्या गुणधर्मास वचन असे म्हणतात। ही व्याख्या आपल्याला पाठच असली पाहिजे, किंवा एखाद्या नामावरून किंवा एखाद्या वस्तूवरून त्या वस्तू एक आहेत की अनेक आहेत हे ज्याच्यावरून आपल्याला समजतं त्याला वचन असे म्हणतात। वचनाचे प्रमुख दोन प्रकार आहेत, एक म्हणजे एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन। विद्यार्थी मित्रांनो, वचनाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एक वचन म्हणजे काय तर पाहू। या ठिकाणी व्याख्या आहे, नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो, नामाच्या रूपावरून जेव्हा एका म्हणजे एकच वस्तूचा बोध होतो तेव्हा ते त्याचे एक वचन असते। आता समजा वस्तू आहेत तर एकच वस्तूचा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस ते एक वचन असतं। तो शब्द हा एकवचनी शब्द असतो। एखादी वस्तू आहे ती एकच आहे, एखादा व्यक्ती आहे एकच आहे, एखादा प्राणी आहे, एखादी वनस्पती आहे तर ती एकच आहे हे ज्याच्यावरून आपल्याला समजतं ते त्याचं काय असतं, एकवचन असतं। विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ मासा, एकच मासा आहे, मासा एकचाच बोध होतो आपल्याला। मासा किती, एकच मासा आहे। गाय एकच आहे, उदाहरणार्थ झाड किती आहे, एकच आहे। मी एकटाच आहे म्हणजे एकाचाच बोध होतो, तो एकच आहे। ओके, एकाच वचनाचा बोध होतो। दिवस किती आहे, एकच दिवस आहे। महिना किती आहे, एकच म्हणजे एकाचाच बोध होतो। नामावरून एकाचाच बोध होतो म्हणजे हे एकवचनी शब्द आहेत। आंबा किती आहे, एकच आंबा आहे। चित्रकार किती आहे, एकच चित्रकार आहे। डोंबारी किती आहे, एकच डोंबारी आहे। शिक्षक किती आहे, एकच शिक्षक आहे। विहीर एकच आहे। गाय एकच आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस नामाच्या रूपावरून जेव्हा एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा ते त्याचे एक वचन असते। याच्यावरून आपल्याला एकाचाच बोध होतो। मासा एक आहे, गाय एक आहे, झाड एकच आहे, मी एकच आहे, तो एकच आहे, दिवस एकच आहे, महिना एकच आहे, आंबा एकच आहे, चित्रकार एकच आहे, डोंबारी एकच आहे, शिक्षक एकच आहे, विहीर एकच आहे, गाय सुद्धा एकच आहे। आता ह्याचे अनेक वचन म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। तरी पण तुम्हाला एकदा ट्रिक्सनुसार सांगतो। आता हा एक वचन शब्द आहे मासा, अनेक वचनी काय होईल, मासे, गाईचं गाई, झाडचं झाडे। आता मी असेल तर मग आम्ही, तुम्ही, तो असेल तर तुम्ही। ओके, त्याचबरोबर दिवस, दिवसे। ओके, महिना, महिने, आंबा, आंबे, चित्रकारचं असतं। डोंबारी, ओके, डोंबारीचं असतं। शिक्षकचं शिक्षकाचं असतं। विहीरचं विहिरी, गायचं गाई। या ठिकाणी डबल शब्द आलेला आहे। गायचा अनेक वचन शब्द काय आहे, गाईचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला अनेक वचनाची व्याख्या आणि उदाहरणं आपण पाहू एकदम सोप्या पद्धतीत ट्रिक्सनुसार। हे शब्द हमखास परीक्षेला असतात त्याच्यामुळं स्क्रीनशॉट घेऊन ठेवायला काय अडचण नाही। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा प्रकार पाहू। पुढचा प्रकार आहे अनेक वचन। अनेक वचन म्हणजे नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा ते त्याचे अनेक वचन असते। विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष घ्या। नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो त्यावेळेस ते काय असतं, अनेक वचन असतं। समजा अनेक जर वस्तू असतील तर तो ज्या संख्येनं बोध होतो ते त्याचं काय असतं, अनेक वचन असतं। किंवा वस्तू अनेक आहेत असा ज्याच्यावरून बोध होतो त्याला अनेक वचन असे म्हणतात। उदाहरणार्थ मासे, अनेक मासे आहेत, एक मासा अनेक मासे। गाय, आता एक अनेक वचन गाय आहे, अनेक गाई, अनेक गाईचा इथे या ठिकाणी बोध होतो। झाडे, अनेक झाडे असतात। आम्ही म्हणलं की आपण सर्वजण, एकापेक्षा जास्तचा बोध झाला
त्यांना त्यांना म्हणलं की सर्वजण आले, त्या पुढचे आपले म्हणजे एकापेक्षा जास्तीचा बोध झालेला आहे. रस्ते, एक रस्ता अनेक रस्ते. महिने, अनेक महिने असतात. राजे, अनेक राजे असतात. काटे, अनेक काटे असतात. लांडगे, अनेक लांडगे असतात. दरवाजे, अनेक दरवाजे असतात. कोल्हे, अनेक कोल्हे असतात. भाले, अनेक असतात. मैत्रिणी, अनेक असतात. बोके, अनेक असतात. अशा प्रकारे हे ज्यावेळेस नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा ते त्याचे अनेक वचन असते. हे अनेक असण्याचा बोध आपल्याला ह्या नामावरून होतो, म्हणून हे अनेक वचनी शब्द आहेत. आता आपल्याला दोन्हीमध्ये पण सारखे असणारे म्हणजे एक वचन बी तेच आणि अनेक वचन बी तेच असे काही शब्द बघू. ते परीक्षेला हमखास असतात आणि त्याच्यानंतर आपण परीक्षेला येणारे उदाहरणं पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वचन सारखे असणारे शब्द पाहू. या ठिकाणी हे वचन बदलत नाही. एक वचन आणि अनेक वचनामध्ये हे सारखंच राहतं. दिवस, एक दिवस, अनेक पण दिवसच असतात. कवी एक, अनेक पण कवीच असतात. चित्रकार एक, अनेक पण चित्रकारच असतं. चित्रकार्य असं अजिबात नसतं. डोंबारी तर अनेकसुद्धा डोंबारीच असतात. सैनिक, एक सैनिक, अनेक पण सैनिकच असतात. लाडू एक, अनेकसुद्धा लाडूच असतात. शिक्षक एक, अनेकसुद्धा शिक्षकच असतात. वाघ एक, अनेकसुद्धा वाघच असतात. खडू एक, अनेक खडूच असतात. देश एक, अनेक देशच असतात. कागद एक, अनेकसुद्धा कागदच असतात. कामगार एक, अनेकसुद्धा कामगारच असतात. भाऊ एक, अनेकसुद्धा भाऊच असतात. उंदीर असल, सुतार असल, बैल असल, दाशे असल, दृष्टी असल, देवी असल, युवती असल, हे अजिबात शब्द बदलत नाहीत. एक वचन यांचं आणि अनेक वचन हे सारखेच असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये हे हमखास प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि हेच शब्द परीक्षेत असतात. फक्त आपल्याला खालीलपैकी एक वचन, अनेक वचन असणारा शब्द ओळखा. आता एक वचन आणि अनेक वचन असणारे शब्द हे सारखेच आहेत. दिवसचं दिवसच असतं, लाडूचं लाडूच आहे, कामगारचं कामगार आहे, दाशी दाशीच असतं. अशा प्रकारे हे शब्द सुद्धा एक वचनात आणि अनेक वचनात सुद्धा सारखेच असतात. त्याच्यामुळे हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हमखास परीक्षेला येणारे उदाहरणं पाहू. प्रश्न आहे, खालील प्रश्नातील एक वचनी शब्द निवडा. खालील प्रश्नातील आपल्याला एक वचनी शब्द निवडायचा आहे. म्हणजे ज्या नामावरून फक्त एकाच वस्तूचा बोध होतो त्याला एकवचनी शब्द असे म्हणतात. ते शब्द आपल्याला पाहायचे आहेत. पर्याय इथं तारा आहे, धारा आहे, गारा आहे, वारा आहे. बघा, एक तार, अनेक तारा म्हणजे हे अनेक वचन आहे. एक धार, अनेक धारा अनेक वचन आहे. गारा हे सुद्धा अनेक वचन शब्द आहे. पण वारा हा एक वचनी शब्द आहे. वारा हा एक वचनी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतंय. अनेक वारे नसते, वाऱ्या नसते, पण एक वारा अनेक सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक वचनी शब्द या ठिकाणी सांगता येईल. वारा. ओके, पुढं आहे, पुढचा प्रश्न आहे उवा, तवा, जावा, जळवा. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उवा, अनेक उवा असतात. एक उ, अनेक उवा. एक तवा एक वचनी शब्द आहे. ओके, तवा म्हणलं की एकाचाच बोध होतो. जावा अनेक असतात, जळवा अनेक असतात. एक जळू, अनेक जळवा. ओके, एक जाऊ, अनेक जावा अनेक वचनी शब्द आहे. म्हणून या ठिकाणी एक वचनी शब्द तवा. एक वीट, अनेक विटा. लाटा, काटा, खाटा. अनेक खाटा, अनेक लाटा, अनेक विटा, पण काटा एकच. एक काटा, अनेक काटे असतात. म्हणजे काटा हा काय झालं, एक वचनी शब्द झालेला आहे. पुढं आहे गोळे, सुळे, मुळे, तळे. बघा, एक गोळा, अनेक गोळे, सूळ, सुळे, मूळ, मुळे. तसं एक तळे, अनेक तळी असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून एक वचनी शब्द हा तळे झाला. फुले, केळे, मुले, सुळे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक फुल, अनेक फुले, एक मूल, अनेक मुले, एक सूळ, अनेक सुळे. पण या ठिकाणी एक केळे, अनेक केळी असतं. म्हणजे केळे हा शब्द एक वचनी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढं आहे खेडे, वेडे, झाडे आणि वाडे. बघा, एक वेडा, अनेक वेडे, एक झाड, अनेक झाडे, एक वाडा, अनेक वाडे. पण एक खेडे, अनेक
खेडेच, म्हणजे हे एकवचनी शब्द आहे. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा एकवचनी शब्द आहे. इथं पुढं लाडू, खडू, लेकरू, झाडू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लाडू एकवचन अनेकवचनी शब्द आहे. ओके, खडू एक खडू अनेक सुद्धा खडूच आहे विद्यार्थी मित्रांनो. लेकरू एक लेकरू एकच आहे. झाडू हे झाडू, खडू, लाडू हे एकवचन आणि अनेक वचन असणारे शब्द सारखेच आहेत, पण लेकरू हे एक वचनी शब्द आहे. एक लेकरू अनेक लेकरे असतं विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपला एकवचनी शब्द हा लेकरू आहे. पुढे आहे पोपट, मोर, मैना, घार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पोपट, मोर, मैना हे अनेक वचनामध्ये वापरतात, पण घार ही या ठिकाणी एकवचनी शब्द आहे. अशा प्रकारे आपल्याला वापर हे बाकीचे का नाहीत, मैना, मोर, पोपट, कारण हे एकवचन आणि अनेक वचन यांचं सारखंच असल्या कारणानं घार ही एकच असते, त्याच्यामुळं हा एकवचनी शब्द आहे घार. अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नातील अनेक वचनी शब्द निवडा. या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, या शब्दामधील आपल्याला अनेक वचनी शब्द निवडायचा आहे. ज्या शब्दावरून अनेक वस्तूचा बोध होतो अशा शब्दाला अनेक वचनी शब्द असे म्हणतात. बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे शेळी, गोळी, विळी आणि तळी. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक शेळी, एक गोळी, एक विळी, अनेक तळी असतं. एक तळ, अनेक तळी, म्हणून या ठिकाणी अनेक शब्दाचा बोध ह्या तळी शब्दावरून होतो. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे अनेक वचनी शब्द आहेत. तळी हा अनेक वचनी शब्द आहे. पुढे आहे नाक, कान, तोंड, डोळा. बघा विद्यार्थी मित्रांनो हे एकच आहे. तोंड एकच आहे, डोळा एकच आहे, एकवचनी शब्द आहेत. पण कान म्हणलं की दोन्ही कानाचा उल्लेख होतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, म्हणून कान हा शब्द अनेकवचनी शब्द आहे. प्रश्न आहे बैल, गाय, रेडा, घोडा. बघा या ठिकाणी बैल ओके हे एकवचन आणि अनेकवचनी शब्द एकच आहे, म्हणजे हे अनेकवचनी शब्द आहे. पण गाय एकच आहे, रेडा एकच आहे, घोडा एकच आहे. अनेकवचनी शब्द बैल आहे. एकासाठी पण बैलच वापरतो आणि अनेकसाठी सुद्धा बैलच वापरतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भाषा, विषय, शाळा आणि फळे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे एकवचनी शब्द आहे. भाषा एकच असते, विषय एकच असतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शाळा एकच शाळा आणि फळे एक फळ, अनेक फळे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही फळे हा अनेकवचनी शब्द आहे. शाळा एकवचनी आणि अनेकवचनी एकच आहे विद्यार्थी मित्रांनो. शाळे नसते, शाळा एकवचन अनेकवचनी शब्द आहे, पण इथं फळे हा एक फळ, अनेक फळे या ठिकाणी हा अनेकवचनी शब्द आहे. पुढे आहे बाई, पुरुष, मुलगा आणि मूल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक बाई, एक मुलगा, एक मूल, पण अनेक पुरुष आहेत आपण असं म्हणतो. त्या ठिकाणी अनेक पुरुष आहेत, म्हणजे पुरुष हा अनेकवचनी शब्द आहे. ओके, पुढं आहे डोळा, गळा, टिळा आणि शाळा. या ठिकाणी पण शाळा आहे. तुम्हाला सांगितलं की शाळा हे एकवचनी आणि अनेकवचनी सारखा असणारा शब्द आहे. या ठिकाणी दोन शब्द आहेत अनेकवचनी, पण आपल्याला या ठिकाणी फळे हे आपल्याला सांगता येतं. ओके, अनेक विषय आहेत, अनेक भाषा आहेत, तसं हे समानार्थ म्हणजे समान आहेत. म्हणजे हे भाषा, विषय, शाळा हे एकवचनी आणि अनेकवचनी शब्द सारखे आहेत, म्हणजे हे बदलत नाहीत. पण फळे हे या ठिकाणी अनेकवचनी डायरेक्ट बोध होतो, बदलते. एक फळ, अनेक फळे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. आणि या ठिकाणी एक डोळा, एक गळा, एक टिळा आणि शाळा मात्र या ठिकाणी अनेकवचनी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे आहे हत्ती, एक हत्ती, एक ससा, एक लांडगा, एक गवा. पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हत्ती हे एक हत्ती, अनेक सुद्धा हत्तीच असतात, म्हणजे हत्ती हा शब्द अनेकवचनी शब्द आहे. पुढे आहे समई, सोई, कढई, चटई. बघा एक समई, एक कढई, एक चटई, पण सोयी कशा असतात, अनेक असतात. म्हणजे या ठिकाणी हे ओळखण्यासाठी अनेक वस्तूचा ज्यावेळेस बोध होत असेल त्यावेळेस अनेक वचन असतं, आणि वस्तूवरून ज्यावेळेस एकाच शब्दाचा बोध होतो, एकाच वस्तूचा बोध होतो, ते एक वचन असतं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेटेड
स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणखी तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी, गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये जा. एकदम ट्रिक्सनुसार आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील, तेही एकदम मोफत. फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका.